नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हरियाणाच्या निवडणुकांनी गेल्या 4-5 महिन्यापासून देशामध्ये जो एक राजकारणाचा पट तयार केलेला होता तो संपूर्णपणे उधळून टाकलाय. एक सर्वसाधारणपणे असं मानलं गेलं आणि अगदी भाजपचेही जाणकार हळूहळू करत ते स्वीकारत चालले होते की मोदी नावाची जादू आता संपलेली आहे. मोदी नावाची जादू संपली आहे हे अगदी भाजपचे काही लोक दबल्या आवाजात बोलायला सुद्धा लागले होते. आणि मला आठवतं की मी सातत्याने लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यापासून अगदी भाजपचं बहुमत गेलं, लागोपाठ 2 निवडणुकीत मिळालेलं बहुमत तिसऱ्या निवडणुकीत भाजपने गमावलं लोकसभेतलं. तर एक भूमिका मी सातत्याने मांडत आलो की भाजपचा पराभव झाला हा फेक नॅरेटिव्ह आहे. फेक नॅरेटिव्हमुळे भाजपचा पराभव झाला नाही, तर भाजपचा लोकसभा 2024 मध्ये पराभव झाला हाच फेक नॅरेटिव्ह आहे. ही भूमिका मी सातत्याने 5 महिने ठामपणे मांडतोय. बहुमत गमावलं ही वस्तुस्थिती आहे. पण 2014 मध्ये 31% मतावर 282 जागा आणि 38% मतावर 2019 मध्ये 303 जागा मिळवणारा भारतीय जनता पक्ष 2024 मध्ये लोकसभेला 37% मतं मिळवतो, तर त्याला पराभव कसा म्हणायचा? आणि जर 2024चा पराभव असेल 37%वर, तर मग 2014 मध्ये 10 वर्षापूर्वी 31% 6% मतं असताना 282 जागा बहुमत हा विजय कसा मानायचा हा प्रश्न मी सातत्याने विचारत आलो. पण एकूण राजकारणातली लुडबुडणारी, राजकारणात काम करणारी माणसं जो एक वस्तुस्थिती म्हणून मानत होती, जो एक पट होता तयार केलेला राजकारणाचा, त्याला हरियाणाच्या निवडणूक निकालांनी फार उलथून टाकलेला आहे. आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून महाराष्ट्रात ज्या प्रकारच्या राजकारणाचं नेपथ्य आणि मांडणी करण्यात आली होती, तो सगळा पट अगदीच्या अगदी उधळून गेलेला आहे. महाराष्ट्रात 2-3 मुद्दे इतके ठामपणे मांडले जात होते आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 2 लाख मतं कमी आणि 0.3% म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी मतं असतानाही जे आकडे निवडणुकांच्या निकालांचे आले की भाजप 23 वरून 9 वर आला. युतीची संख्या ही 48 मध्ये 17-18 पर्यंत आली. काय काय सांगितलं गेलं? जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण, मराठ्यांनी भाजपला पाडलं, काय काय सांगितलं गेलं. आणि हळूहळू करत दबल्या आवाजात भाजपचे देखील अनेक म्होरके महाराष्ट्रातले हे सत्य म्हणून स्वीकारायला लागले. मी स्वीकारलेलं नव्हतं आणि जी भूमिका मी सांगत होतो त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. एजन्सी आणि सर्वे आणि मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट याच्या आहारी गेलेल्या भाजपला महाराष्ट्रात दणका बसला. कारण कार्यकर्ता अधिकाधिक मतदान घडवून आणतो आणि महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाली, त्याचा फटका भाजपला बसला, देशात बसला. आणि तोच मोठा फरक कार्यकर्त्यांनी हरियाणाच्या निवडणुकीत घडवून दाखवला. एक लक्षात ठेवा, जरांगे पाटलांना असलं पाहिजेच होतं की आपला प्रभाव किती आहे बघा, लोकसभेला दणका बसला, आता विधानसभेत तुम्हाला संपवतो, अशी भाषा जरांगे पाटील बोलत होते. आणि ही जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाची भाषा नव्हती, तर ही एक राष्ट्रीय पातळीवरच्या फेक नॅरेटिव्हची भाषा होती. अगदी काल परवा हरियाणा विधानसभेचं मतदान संपल्यावर सुद्धा ज्या बातम्या, चर्चा, डिबेट चालू होते, त्यापैकी एका डिबेटमध्ये किंवा एका ठिकाणी पत्रकारांशी बोलताना शेतकरी आंदोलनाचे म्होरके राकेश टिक्केत यांनी काय सांगितलं होतं?
हाँ, तो खत्म हो गया, मोदी खत्म हो गया। एक शेतकरी आंदोलनाचा नेता लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी म्हणाला होता, मोदी का ग्राफ बहुत बड़ा है, चढ़ा है, उसको नीचे लाना है। आणि जणू काय हरियाणामध्ये लोकसभेला 10 पैकी 5 जागा भाजपला, काँग्रेसला मिळाल्या किंवा भाजपच्या कमी झाल्या, म्हणजे किसान आंदोलनानेच भाजपचा पराभव केला। शेतकरी भाजपच्या विरुद्ध आहेत, जाट हरियाणातले भाजपच्या विरुद्ध आहेत, हा सगळा फेक नॅरेटिव्ह होता आणि त्याच्यावर विधानसभा निकालांनी शिक्कामोर्तब केलेला आहे। पण हा मुद्दा जो आहे, आरक्षणामुळे अमुक, किसान आंदोलनामुळे तमुक, पहिलवानामुळे अमुक, हे फेक नॅरेटिव्ह होते। भाजपच्या आणि प्रामुख्याने संघाच्या नाराज किंवा उदासीन कार्यकर्त्यांच्या सहभाग नसल्यामुळे लोकसभेत भाजपला दणका बसला होता। त्याचं फुकटचं श्रेय राहुल गांधी घेऊन गेले आणि महाराष्ट्रात शरद पवार आणि जरांगे पाटील नेमकं त्याचंच भांडवल करून आपला डिमडिम वाजवत होते। त्यांना हरियाणाच्या निवडणुकीने सरळ सरळ इशारा दिलेला आहे। हे अशा फेक नॅरेटिव्ह मध्ये भाजप किती फसला सोडून द्या, पण काँग्रेस किती फसली याचा विचार करा। काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीला दिल्लीमध्ये आणि हरियाणामध्ये आम आदमी पार्टी बरोबर हातमिळवणी केली होती आणि तीच आम आदमी पार्टी हरियाणामध्ये सुद्धा विधानसभा निवडणुकीला काँग्रेस बरोबर हातमिळवणी करायला तयार होती। पण काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाने, राष्ट्रीय नेतृत्वाने आम आदमी पार्टी बरोबर हातमिळवणी करा असं सांगितलं होतं। पण हरियाणामधल्या काँग्रेस नेतृत्वाने त्याला साफ नकार दिला। जसा गेल्या डिसेंबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेश मधले काँग्रेसचे प्रादेशिक नेते कमलनाथ यांनी समाजवादी पक्षाबरोबर हातमिळवणी करायला नकार दिला होता। मध्य प्रदेशात 230 विधानसभांच्या जागा आहेत आणि त्यापैकी फक्त 5 जागा अखिलेशच्या समाजवादी पक्षाने मागितल्या होत्या। पण त्याला सुद्धा 2-3 बैठका झाल्यानंतर कमलनाथ यांनी साफ नकार दिला आणि म्हणाले, कोण अखिलेश विखिलेश, कोई इंडिया अलायंस वगैरह नहीं है, मध्य प्रदेश में कांग्रेस अपनी ताकत पर लढने वाली है, ही कमलनाथ यांची भाषा होती आणि त्यांनी अखिलेशला दुखावला होता, चिरकुट म्हटलं होतं। 5 जागा सुद्धा 230 मधून नाकारल्या होत्या आणि त्याची फार मोठी किंमत मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाला मोजावी लागली। भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने 1 वर्षापूर्वी मध्य प्रदेशात चौथ्यांदा निवडणुका जिंकून सत्तेवर आला। चौथ्यांदा भाजपचं सरकार मध्य प्रदेशात बनलं, स्वबळावर निवडणुका जिंकून बनलं। याला महत्व मित्रांनो एवढ्यासाठी आहे, एवढ्यासाठी महत्व आहे की ज्या वेळेला तुम्ही अरोगन्स दाखवता, तो अरोगन्स कमलनाथ यांना महाग पडला होता आणि त्यामुळेच नंतर इंडिया अलायन्स मध्ये काँग्रेसला शेपूट घालून आपल्या मित्र पक्षांसमोर पडती भूमिका घ्यायला लागली होती। जी काँग्रेस उत्तर प्रदेशात लोकसभेमध्ये कमीत कमी 20-22 जागा मागत होती, त्या काँग्रेस पक्षाला उत्तर प्रदेशात 80 पैकी 16 लोकसभा जागांवर समाधान मानावं लागलं आणि अखिलेशने ती सुद्धा तडजोड आरएलडी, राष्ट्रीय लोकदल त्याला सोडून गेलं म्हणूनच केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती आता हरियाणात झालेली आहे। एकदा थोडंफार यश मिळालं की मित्रांना लाथा मारायच्या, हा काँग्रेसचा जो स्वभाव आहे त्याची प्रचिती परत एकदा आली। काँग्रेस पक्षाने लोकसभा यशानंतर जी काय ते उद्धटपणा आपल्या मित्र पक्षांना, मित्र प्रादेशिक पक्षांना जो आरोगन्स दाखवलेला आहे, उद्धटपणा दाखवलेला आहे, त्याचीच पुनरावृत्ती हरियाणात सुद्धा झाली। आम आदमी पक्ष हा फार छोटा पक्ष असेल, पण त्याला 2.25% मतं मिळाली आहेत। पण त्या 2.25% मतांची आम्हाला गरज नाही। दलित
आणि काय ते जाट हा आमच्या मागे ठामपणे उभा आहे या भूमिकेतून काँग्रेसने आम आदमी पक्षाला लाथाडलं होतं. आणि त्यामुळेच आम आदमी पक्षाला काहीतरी 60-70 जागा उभ्या केल्या. त्यापैकी मला वाटतं कमीत कमी 60-65 जागी तरी आम आदमी पक्षाचं डिपॉझिट जप्त झालं असेल. पण 5-7 जागी तरी काँग्रेसला आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने दणका दिलेला आहे. त्यामुळे भाजपला 5-7 उमेदवार तरी सहजगत्या निवडून आणता आले. पण मुद्दा असा आहे की जितक्या ठामपणे भूपिंदर सिंग हुड्डा, सुरजेवाला किंवा इतर जाट जमातीचे लोक, जाट जमातीचे विविध नेते, अगदी पहलवान फोगाट, ती विनेश फोगाट नावाची महिला ज्या प्रकारे काँग्रेसमध्ये सामील झाली आणि त्यांनी असं चित्र उभं केलं की काँग्रेसला हरियाणामध्ये जाट समाज जिंकून देणार आहे. जाट हा हरियाणामधला सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला समाज आहे. जसं आपण महाराष्ट्रामध्ये मराठा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समाज घटक मानतो, तसा जाट हा हरियाणातला सगळ्यात मोठा समाज आहे. 25-27% आहे. आणि त्याच्या बळावर तिथलं राजकारण आजपर्यंत फिरत राहिलं. पण भाजपने हळूहळू करत जाट सोडून इतर जमातींना जवळ करत, ओबीसींना वगैरे वगैरे, लहान काय गुज्जर वगैरे असेल त्यांना जवळ करून आपले पाय हरियाणामध्ये रोवले. आणि त्याचा परिणाम हा वारंवार तिथे दिसत राहिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज हरियाणामध्ये काँग्रेसचा जो पराभव झाला तो जाट समाजावर अवलंबून राहिल्यामुळे झाला. आणि लक्षात ठेवा, जसं महाराष्ट्रात अत्यंत आक्रमक आणि हिंसक मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं, इतर जातींच्या विरोधात दंड थोपटून उभा राहण्याचा प्रयोग जरांगे पाटील यांनी उभा केला. त्यामुळे मराठेतर समाज हळूहळू करत मराठ्यांच्या विरोधात उभा राहिला. पण प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा दणका भाजपला बसलेला नाही. कारण सीएसडीएस नावाच्या एका चाचणी संस्थेने जी आकडेवारी जमा केली आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं 30% अधिक मतं मराठ्यांची ही भाजपला मिळालेली आहे. त्यामुळे मराठा समाज हा संपूर्णपणे भाजपच्या विरोधात गेला असं अजिबात झालेलं नाही. पण दुसरीकडे बारकाईने बघितलं तर शहरी भाग सोडला किंवा इतर ग्रामीण भाग घेतला तर तिथे मोठ्या संख्येने इतर मागास म्हणजे ज्यांना ओबीसी म्हणतात हा समाज काँग्रेस पासून दुरावलेला आहे. शरद पवारांचा गट राष्ट्रवादी यांच्यापासून दुरावलेला आहे. आणि लोकसभा निवडणुकीनंतर जे निकाल आले त्याचं सगळं श्रेय जितक्या मोठ्या हिरिरीने जरांगे पाटील घेत गेले आणि त्याची चर्चा झाली, त्यामुळे अधिकच मोठ्या प्रमाणात ओवायसी समाज, आपला ओबीसी समाज हा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीपासून दुरावला. आणि म्हणून जरांगे पाटील यांच्यासाठी हरियाणाचा निकाल हा सगळ्यात मोठा इशारा आहे, गंभीर इशारा आहे असं मला वाटतं. जो मस्तवालपणा भूपिंदर सिंग हुड्डा, सुरजेवाला वगैरे वगैरे लोकांनी हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत दाखवला, मित्र पक्षांसाठी दाखवला आणि इतर जातींसाठी सुद्धा दाखवला. जितक्या मोठ्या संख्येने काँग्रेसची तिकीट किंवा उमेदवारी अधिकाधिक जाट समाजाच्या लोकांना देण्यात आली, त्याचा उलटलेला परिणाम म्हणजे आज आपण बघतो हरियाणाचे निकाल, तो त्याचा परिणाम आहे. जेव्हा एखादा पक्ष एका समाजाच्या आहारी जातो, लक्षात ठेवा जाट ही एक जात जमात आहे, ओबीसी हा एक समाज घटकांचा समूह आहे, तो एक जाती समूह आहे, तो जातींचा समूह आहे, एका जातीचा लोकसमूह नाही. जाट हा एका जातीचा लोकसमूह आहे. आणि त्यामुळे विखुरलेल्या लहान मोठ्या जाती जेव्हा एकत्र येतात तेव्हा जो जाती समूह तयार होतो त्याची लोकसंख्या म्हणजे मतदारसंख्या ही अधिक वजनदार होते. आणि त्याच जाट इतर जाटेतर
लोकसमूहाने काँग्रेसचा हरियाणामध्ये दारुण पराभव घडवून आणलाय. भूपिंदर सिंग हुड्डा, राकेश टिक्के अशा स्वरूपाचे जे जाट नेते म्हणून ओळखले जातात हरियाणा आणि उत्तर प्रदेशात, त्यांना इतर मागास समाजाने, ओबीसी समाजाने आणि जाट सोडून असलेल्या छोट्या मोठ्या विखुरलेल्या जाती यांनी काँग्रेस सकट जाटांना शिकवलेला तो धडा आहे. आणि जो जाटांसाठी धडा असतो तोच कुठल्याही राज्यातल्या प्रमुख मोठी लोकसंख्या असलेल्या जात समूहासाठी गंभीर इशारा असतो. जेव्हा एखादा पक्षाला एक जात समूह काबीज करतो, शरद पवार म्हणजे मराठ्यांचे नेते, काँग्रेस म्हणजे मराठा, आदिवासी, मुस्लिम या समाजाचा पक्ष असा शिक्का बसतो, तेव्हा आपोआप त्यापासून इतर लहान मोठे समाज घटक, जाती घटक दुरावत जातात. आणि जेव्हा त्यांना अशा सामर्थ्यशाली जातींपासून भीती वाटायला लागते, तेव्हा त्या जाती समूहाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षाच्या विरोधात अशा मतदारांची, अशा जात समूहांची एकजूट व्हायला लागते. आणि त्याचंच प्रतिबिंब हरियाणामध्ये पडले. त्यामुळे मराठा आरक्षण हा लोकसभेमध्ये जेवढा दाखवण्यात आला तेवढा महाविकास आघाडीसाठी यशाचा निकष नव्हता. जरांगे पाटील यांचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर फारसा झाला नाही. जर CSDS चे आकडे मान्य करायचे तर कमीत कमी 30% अधिक लोकांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा उडाल्यानंतरही भाजपला मतं दिली असतील तर मराठा समाज भाजपच्या विरुद्ध नाही हे सिद्ध झालं. पण जरांगे पाटील यांच्या आक्रमक हिंसाचारी आंदोलनामुळे आणि इतर जाती समूहांना दुखावल्याचा फटका मात्र मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला बसू शकतो. कारण लोकसभेच्या यशावर स्वार झालेले महाविकास आघाडीतले उद्धव ठाकरे असोत, महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट असो किंवा काँग्रेस असो, यांनी मराठ्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याची सगळ्यात मोठी प्रतिक्रिया कुठची असेल तर तितक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाचे नसले तरी ओबीसी समाजामध्ये ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं वजन आणि प्रतिमा सुधारलेली आहे. ज्यांना ज्यांना जरांगेंचा विरोध करायचा आहे त्यांना आपोआपच फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकत्र यायला लागतं. आणि म्हणून हरियाणामधले निकाल हे जाट बहुलतेच्या कारणामुळे काँग्रेसला हरावे लागले. महाराष्ट्रात, आणि मी सातत्याने हे सांगत आलो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात पुढारलेली जात कुठची असेल तर ती मराठा जात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कायम मराठ्यांची संख्या सर्वाधिक राहिलेली आहे, सर्वाधिक राहिलेली आहे. सत्तेचा जो वाटा मिळतो तो मराठ्यांना अधिक मिळत राहिलेला आहे. आणि अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांनी जे आंदोलन चालवलं त्या आंदोलनाचा मोठा फटका राजकारणात प्रस्थापित झालेल्या मराठा समाजाच्या नेत्यांना बसणार आहे, हे मी सातत्याने सांगत आलो. आणि त्याचा पहिला पुरावा हा आपल्याला हरियाणात मिळालेला आहे. लोकसभेचे मतदारसंघ मोठे असतात आणि त्या मोठ्या लोकसभा मतदारसंघातले लहान मोठे जाती समूह जे असतात ते फार मोठा परिणाम दाखवू शकत नाहीत. पण विधानसभेचे मतदारसंघ छोटे होतात. फार फार तर 2 ते 4 लाखाच्या घरातले हे जे मतदारसंघ असतात त्यामध्ये 75,000पासून लाख, 1.5 लाखापर्यंत लोकसमूह जर एका जातीचा असेल तर ते त्या विधानसभा संघाला, मतदारसंघाला प्रभावित करू शकतात. आणि तोच प्रकार आपल्याला हरियाणाच्या निकालात दिसून आला. आणि त्यापासून मराठा आरक्षण आंदोलन चालवणाऱ्यांनी आणि त्यांचे म्होरके असलेल्या जरांगे पाटलांनी आणि आपोआपच शरद पवारांनी घेण्यासारखा धडा कुठला असेल तर मराठा आरक्षण हा जितका आक्रमक चेहरा दाखवील तितकं विधानसभा निवडणुकीत
लोकमत भाजपकडे झुकत जाणार आहे. एका बाजूला लोकसभेच्या निवडणुकीत मतांच्या एकूण मतदानाच्या टक्केवारीत झालेली घट आणि परिणामी भाजपला लोकसभेत मिळालेल्या मतांमध्ये झालेली घट हे आहेच. पण दुसरीकडे भाजपमध्ये मोठ्या संख्येने मराठा नेतृत्व असलं तरीही जरांगे पाटील यांचा जो प्रचार अपप्रचार चालतो त्यामुळे भाजप हा मराठ्यांचा पक्ष ठरत नाही, पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्याबरोबर असल्यामुळे उबाठा शिवसेना हे मराठा आरक्षणाचे समर्थक किंवा जरांगेंचे साथीदार दिसतात. आणि त्यामुळेच उर्वरित समाज जे आहेत, मराठेतर समाज मतदार आहेत, ते विधानसभा निवडणुकीत आपला हिसका महाविकास आघाडीला दाखवण्याची शक्यता वाढलेली आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा पुरावा हरियाणात जाट विरोधी आलेल्या निकालातून मिळालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे हरियाणामध्ये आपण बघितलं त्यातून शिकण्यासारखा मोठा धडा कुठला असेल तर मराठा आरक्षणाचे आंदोलक, मराठा नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार, मराठा आंदोलनाचे म्होरके जरांगे पाटील आणि ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये मराठा हित हा विषय प्राधान्याने आहे, या सगळ्यांसाठी एक धडा आहे की जाटांनी आपल्या आक्रमकतेचा चेहरा पेश करून जे स्वपक्षाचं आणि स्वजातीचं नुकसान राजकारणात हरियाणामध्ये करून घेतलं त्याची पुनरावृत्ती कृपा करून महाराष्ट्रात होऊ देऊ नका. जितका जितका जरांगेंचा ढोल पिटला जाईल तितका तितका महाराष्ट्रातला मराठेतर समाज महाविकास आघाडीपासून दुरावला जाणार, याचीच साक्ष हरियाणाच्या निकालांनी दिलेली आहे. 2 महिन्यांनी महाराष्ट्रातलं चित्र स्पष्ट होईल, तेव्हा काय होतं ते तेव्हा बघू. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.